नमस्कार, सुप्रभात. मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 7च्या सुपरफास्ट महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक धक्कादायक बातमी आहे चंद्रपुरातून. नागपूर हायवेवर जनावरांची तस्करी करणाऱ्या एका ट्रकनं पोलीस कॉन्स्टेबलला चिरडलंय. तर प्रकाश मेश्राम असं या कॉन्स्टेबलचं नाव असून खांबाडा गावाजवळची ही घटना आहे. आणि या प्रकरणी 2 आरोपींना पोलिसांनी अटकही केली. प्रवीण मुधोळकर आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक तपशील देत आहेत. प्रवीण, अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार. ट्रकने अक्षरशः पोलीस कॉन्स्टेबलला चिरडलंय. काय तपशील या संदर्भात? स्वाती, मुळातच नागपूर आणि चंद्रपूर जो हायवे आहे, या हायवेवरती खंबाटा गावाजवळ चेकपोस्ट आहे. त्या पोस्ट जो दारूबंदी, जनावर आणि इतर जे ट्रक जातात, गाड्या जातात, त्यांची चेकिंग केली जाते. आणि जनावर ज्या गाड्यांमध्ये असतात त्या गाड्यांची सुद्धा तपासणी केली जाते. खंबाटा गावाजवळ ही जी चेकपोस्ट आहे, ही चेकपोस्ट वरती प्रकाश मेश्राम यांची ड्युटी होती. तेव्हा एक संशयास्पद ट्रक तिकडून येत होता. त्या ट्रकला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण हा ट्रक काही थांबवला नाही. आणि त्यांनी बॅरिगेड्स आणि बाकी जे ठिकाणी ड्रम वगैरे लावले होते ते तोडून हा ट्रक पुढे जाऊ लागला. आणि यातच त्यांनी प्रकाश मेश्राम यांना अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी अक्षरशः चिरडत नेलं आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात 2 जणांना, ड्रायव्हर आणि सहकारी, या दोघांना अटक करण्यात आली आहे. पण अत्यंत धक्कादायक आहे. जनावर घेऊन जात असताना तस्करी करणाऱ्यांची एवढी मदत केली की त्यांनी अक्षरशः प्रकाश मेश्राम कॉन्स्टेबलला चिरडून टाकलं. त्यामुळे आता या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी होऊ लागली आहे. अगदी. आणि या आरोपींना खरं तर कठोर कारवाई होणंच अपेक्षित आहे. धन्यवाद प्रवीण या सविस्तर माहितीसाठी.